मंडळी, तुम्हाला माहीत आहे का, पेरू खाण्याचे खूप सारे फायदे आहेत। पेरूमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आता बाजारात खूप सारे पेरूसुद्धा आलेले आहे आणि त्या पेरूपासून चटणी कशी बनवायची ते आपण पाहूया। खूप सोपी आणि अशी झटपट तयार होणारी चटपटीत अशी चटणी आपण बनवूया। चला तर मंडळी, बहुगुणी पेरूची चटणी कशी बनवायची ते पाहूया। एकदम चवदार चटकदार अशी चटणी। त्यासाठी घेतलेले आहे 2 पेरू स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेले आहे अशा पद्धतीचे। खूप पिकलेले नको आहे आपल्याला आणि खूप कच्चेही नको आहे। आता आपण हे कापून घेऊया। दोन्ही साईडचे आपण आधी कट करून घेऊया आणि नंतर आपल्याला हे बारीक कापायचे आहे। त्यामधले बिया आपण साईडला काढूया, म्हणजे बिया खाताना आपल्याला कचकच लागत नाही दाताखाली आणि ते बिया कडक असतात, त्यामुळे आपण बिया काढून टाकणार आहोत। आणि याची साल सर्व घ्यायची आहे आपल्याला। अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता मधले बिया मी काढून टाकत आहे। आणि आता याच्या फोडी आपण कट करून घेऊया। पेरूमध्ये अ आणि क जीवनसत्व असते, त्यामुळे केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे हा पेरू आणि याला आपण तिखट मीठ लावून सुद्धा खाऊ शकतो। खूप छान लागते। आता याचे बिया काढून झालेले आहे। अशा पद्धतीने मी आता याचे तुकडे करून घेणार आहे। 2 पेरू घेणार आहोत आपण। खूप छान अशी चवदार चटणी लागते मंडळी, तुम्ही सुद्धा बनवून बघा। दुसरा सुद्धा पेरू घेतलेला आहे मी, हा सुद्धा असाच कट करून घ्यायचा आहे। तोंडी लावण्यासाठी खूप छान अशी ही चटणी लागते। तुम्ही एक नाही तर 2 पोळ्या शिल्लक खाल अशी चवदार चटणी लागते मंडळी। तसेच पेरूमध्ये कमी कॅलरीज आणि फायबरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे वजनसुद्धा नियंत्रित राहतं आणि डायबिटीजच्या पेशंटसाठी सुद्धा हा फायदेशीर ठरणारा पेरू आहे। दोन्ही पेरूच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ह्या घेऊया आणि त्यामध्ये आता बाकीचे साहित्यसुद्धा आपल्याला टाकून घ्यायचं आहे। मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकलेली आहे, स्वच्छ धुवून आणि थोडं पाणी सुकून घेतलं आहे त्याचं। आणि चवीनुसार म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही हिरवी मिरची घेऊ शकता। त्याचे 2-2 तुकडे केलेले आहे, म्हणजे लवकर बारीक होतं। आणि काळं मीठ टाकलेलं आहे, थोडंसं हिंगसुद्धा घ्यायचं आहे, चव छान येते यामुळे। आणि जिरं टाकलेलं आहे अर्धा चमचा आणि लिंबाचा रस घेतला आहे 1 चमचा। आपला पोहे खाण्याचा चम्मच असतो त्या चमचाने 1 चमचा घेतलेला आहे लिंबाचा रस। आणि मीठ टाकलेलं आहे साधं मीठ, आपण काळं मीठसुद्धा टाकलेलं आहे, त्यामुळे मीठ बघून टाका। आता अशा पद्धतीने पाणी न टाकता ही बारीक अशी पेस्ट केलेली आहे। खूप अशी बारीक नाही करायची आपल्याला, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे। खूप छान अशी चटणी लागते मंडळी। आता आपण एका वाटीमध्ये ही काढून घेऊया आणि तडकासुद्धा आपल्याला द्यायचा आहे। तुम्हाला असं सुद्धा आवडत असेल तर तुम्ही खाऊ शकता तडका न देता, पण मी तडका देणार आहे थोडंसं तेल गरम करून। सर्व आपल्या यामध्ये काढून घेतलेलं आहे वाटीमध्ये आणि तेल गरम केलेलं आहे छोट्या 2 पळ्या। त्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे। मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण टाकूया थोडंसं जिरं। जिरं छान फुललेलं आहे। आता टाकूया कढीपत्ता, थोडंसं माझ्या कुंडीमधला आहे, छोटेच आहे त्याचे पानं। आणि आता टाकून घेऊया त्यामध्ये तीळ। तीळ लास्टला टाकायचे आहे, लवकर टाकले तर तीळ करपतील, त्यामुळे लास्टला टाकले आहे तीळ। आणि मस्त असे ही खमंग फोडणी या आपल्या चटणीवरती टाकून घ्यायची आहे। खूप छान अशी चवदार चटणी होते मंडळी। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने चटणी तयार करून बघा। याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे फोडणी आणि तयार झालेली आहे आपली मस्त चटपटीत अशी पेरूची चटणी। तुम्ही सुद्धा करून बघा मंडळी। आणि तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ते शेजारचं बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा। आणि तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा। मंडळी, आजची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद। भेटूया अशाच मस्त छान झणझणीत चमचमीत आणि टेस्टी भन्नाट रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय मंडळी।